क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निफाड तालुक्यातील धारण गावात आरोग्य शिखेड गट क्रमांक 69 मधील कथित दूषित पाण्यावर ग्रामस्थांचा संताप। आता कारवाई नाही तर आंदोलन। धारण गावात नेमकं काय सुरू आहे? गट क्रमांक 69 मध्ये सडलेल्या फळांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया होत असून त्यातून तीव्र दुर्गंधी पसरत आहे। एवढेच नव्हे तर कथित दूषित पाणी शेतजमीन, विहिरी आणि नदीपात्राकडे वाहत असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे। ग्रामस्थांचा दावा आहे की या प्रकारामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे। गंभीर बाब म्हणजे या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता आश्वासन नको, थेट कारवाई हवी अशी जोरदार मागणी होत आहे। ग्रामस्थांचे प्रतिनिधी संदीप सोनवणे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून पाणी व मातीचे नमुने तपासावेत, वस्तुस्थिती जाहीर करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। ती मिळाल्यानंतर आम्ही तीही आपल्या समोर मांडू। धारण गावातील हा प्रश्न नेमका किती गंभीर? प्रशासन तातडीने कारवाई करणार का? महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। तर मी धारणगाव येथील रहिवासी असून माझ्या परिसरामध्ये नैताळे येथील पाटील डॉक्टर यांनी MIDC मधील वेस्टेज मटेरियल तसेच केमिकल हे आमच्या परिसरामध्ये आणून टाकलेलं आहे। तसेच त्यांचा गट नंबर आहे 69चा 1। या गटामध्ये त्यांनी अतिशय घाणेरड्याप्रमाणे एकदम केमिकल ओतलेलं आहे। तसंच आजूबाजू तुम्ही पाठीमागे बघू शकता, एकदम काळं पाणी आणि त्या पाण्यातून फेस निघालेला आहे पूर्ण। आणि त्यांनी असे नाली करून या ओढ्या नाल्यांना हे पाणी टाकलेलं आहे। तसेच आजूबाजूच्या परिसरातील विहिरींना तसेच नाल्यांना अतिशय दुर्गंधी पसरली आहे आणि विहिरींना ते पाणी उतरलेलं आहे। त्याच्यामुळे आजूबाजू नागरिकांना खूप त्रास होत आहे। तसेच परिसरातील छोटे छोटे मुलांना वॉमिटिंग तसेच जुलाबाचे प्रकार सुरू झालेले आहे। या विहिरींना अतिशय दुर्गंध पाणी उतरलेलं आहे। तरी प्रशासनाने याच्यावर ठोस भूमिका घेऊन हे त्वरित बंद केलं पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलनाला बसल्याशिवाय राहणार नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।